मित्रांनो, बहुतेक यशस्वी, अयशस्वी किंवा शिकलेले किंवा न शिकलेले जे काही असेल किंवा अनुभवी लोक या सगळ्यांकडून तुम्ही हे नेहमी ऐकलं असेल की आपली जी स्वप्न आहेत किंवा ध्येय आहेत ही नक्की स्मार्ट पद्धतीने असायला हवी. स्मार्ट म्हणजे नक्की काय? हुशार, चतुर ह्या प्रकारातलं स्मार्ट नाही. स्मार्ट म्हणजे स्पेसिफिक. स्पेसिफिकचा अर्थ असा आहे की तुमची जी स्वप्न आहे ती थेट असावी, म्हणजे त्यात कन्फ्युजन काही नसावं, काही त्यामध्ये तुम्हाला संभ्रम नसावा, ती स्पेसिफिक असावी, थेट. ठीक आहे. दुसरा जो आहे मेजरेबल. मेजरेबल म्हणजे तुम्ही त्याला काउंट करता येऊ शकता, त्याला त्या स्वप्नाला, ते म्हणजे की जसं की तुम्ही मोजू शकता ते काय स्वप्न आहे, म्हणजे ते अचीव्ह करू शकतो का नाही. ठीक आहे. अचिवेबल, जसं की दुसरं मी तिसरा पॉईंट हा म्हटला आहे. अचिवेबल म्हणजे ते स्वप्न तुम्हाला साकार करता यावं, आलं पाहिजे. ठीक आहे. तुमच्या ते अखत्यारीत आहे, तुमच्या हातात आहे, तुम्ही ते मिळवू शकता स्वप्न, असं नाही की ती अशक्य आहे. ठीक आहे, असं नसावं. रिलेव्हंट म्हणजे तुमच्या ते संबंधित असावं. तुम्हाला काही त्याचा संबंध नाही, उगाच काही तुम्ही स्वप्न बघताय आणि ध्येय आहे आणि तुम्ही चाललात त्याच्या मागे मागे आणि ते कधी होऊ शकत नाही, असं नसावं. टाइम बाउंड, त्याचा एक टाइम बाउंड असावा नेहमी. हा जो मेन शेवटचा पॉईंट आहे ना, तो टाइम बाउंड असावा नेहमी, कारण तुमचं कोणतंही स्वप्न त्या टाइमच्या बाहेर नसावं. ठीक आहे. जसं की स्मार्ट या पद्धतीने असं, म्हणजे तुमचं एखादं मी उदाहरण देऊ शकतो तुम्हाला, की तुमचं एखादं स्वप्न आहे की बाईक घ्यायची तुम्हाला समजा, किंवा काही स्कूटी वगैरे घ्यायची असेल. ठीक आहे. तर ते स्पेसिफिक असावं की मला हीच बाईक घ्यायची आहे, मला याच रेंजची हवी आहे. ठीक आहे, याच मॉडेलची हवी आहे, मायलेज जे काय पिकअप सगळं तुम्ही बघता. ठीक आहे, हे स्पेसिफिक असावं. दुसरी गोष्ट मेजरेबल असावं, की ते मोजता यायला पाहिजे, म्हणजे तुम्ही त्या पैशामध्ये तुम्ही काउंट करू शकता की हा एवढ्या रुपयामध्ये मला ती बाईक घ्यायची आहे, एवढ्या वेळेत घ्यायची आहे. ती तुम्हाला काउंटेबल असली पाहिजे, मेजर असली, मला मोजमाप करता येईल त्याचं. तिसरी गोष्ट अचिवेबल, ही अचिवेबल आहे. नाहीतर तुम्ही स्वप्न बघायला मी उद्याच्या उद्या BMW घेईन, ठीक आहे ना, तिथं अशक्य आहे की आज मी स्वप्न बघितलं आणि उद्या डायरेक्ट जाऊन BMW घेतली. तेवढा तर आपण नाही आहोत, मिडल क्लास लोक आहोत आपण. ठीक आहे. जे काही आपण रोजीरोटी कमवतो, आपल्या हातावर पोट आहे, तशा प्रकारे आपलं स्वप्न असावं. मोठी स्वप्न पाहावी, पण ती अचिवेबल असावी, त्याचा वेळ असावा, त्याचा पैसा आपण जे जे काही गणित मोजमाप असावं, ते सगळं पद्धतशीर असावं. ठीक आहे. रेलेव्हंट म्हणजे ते संबंधित आहे, तुमच्या बाईक तुमच्या संबंधात आहे. नाहीतर तुम्ही उद्या म्हणाल की मला आज माझं काल स्वप्न पडलं आणि मी रॉकेट घेणार आहे उद्या, रॉकेट हेलिकॉप्टर घेणार, हे संबंधित नाही आहे सध्या तुमच्या, तुम्हाला गरजेचं नाही सध्या. तर तुमचं स्वप्न ते संबंधित असावं. तिसरी गोष्ट टाइम बाउंड. टाइम बाउंड म्हणजे कोणतंही सगळ्यात मोठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. टाइम बाउंड म्हणजे तुमचं स्वप्न तुम्ही तुमच्या टाइम लिमिटमध्ये लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करा. जसं की बाईक जर मी ठरवली आहे, मला ठरवलं की मला 1 वर्षात घ्यायची, तर मी कोणत्याही वहीत किंवा कोणत्याही पेपरवर लिहून ठेवेन की मी या या वेळेत, या या तारखेला, या या कलरची, या या अमाऊंटची, या या गोष्टीची मी बाईक घेतली आहे. हे अफर्मेशन तुम्ही नेहमी लिहावं. हे नेहमी तुमचा लॉ ऑफ अट्रॅक्शन फॉलो करावा, लिहावं. मी नेहमी लिहितो. माझा पहिला पासपोर्ट, माझा मलेशियाची पहिली ट्रिप, माझी श्रीलंकेची पहिली ट्रिप किंवा माझ्या सगळ्या बिझनेस संदर्भाच्या किंवा जॉब संदर्भाच्या सगळ्या गोष्टी मी अफर्मेशन करतो, लिहितो, त्या गोष्टींना अनुभवतो. ठीक आहे. इवन तुमचं हेल्थ किंवा बॉडी, जे काही तुम्हाला स्वप्न तुम्ही पाहता, ते आरशासमोर दररोज बघा. दररोज सकाळी उठल्यानंतर देवाला तुम्ही म्हणा की हां, थँक्यू देवा, तुम्हाला ही स्वप्न तुमची माझी पूर्ण करून दिलीस. ओके, थँक्यू. विश यू गुड हेल्थ अँड फॉरएव्हर सक्सेस.